शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। हरि ओम। सगळ्या ज्ञानाच्या श्लोकांचा भाग आहे आज आपण जो म्हटला तो। तत्व जे आहे ते सगळीकडे एकच तत्व आहे, अविभक्त आहे, पण सगळीकडे प्रत्येकामध्ये ते स्वतंत्र असल्यासारखं वाटतं। अविभक्तंच भूतेषु विभक्तम इवच स्थितम। इव म्हणजे जणू काही वेगळं वेगळं आहे असं वाटतं। प्रत्येकामध्ये एकच चैतन्य तत्व आहे, पण प्रत्येक जण ते स्वतंत्रपणे अनुभवत असतो चित्ताने, त्यामुळे ते प्रत्येकामध्ये ते स्वतंत्र आहे असं वाटतं। सगळ्यांचं चैतन्य एकच आहे। मग या वेगळं त्या व्यक्तीतलं चैतन्य वेगळं आहे नसतं। त्या ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी फार सुंदर दृष्टांत दिलाय 8व्या अध्यायामध्ये। त्याने असं म्हटलं की चंद्राचं प्रतिबिंब सगळ्या ठिकाणच्या पाण्यामध्ये पडतं, रिफ्लेक्शन वेगवेगळे जे म्हणून वेगळ्या वेगळ्या ठिकाणची पाणी आहे ते सगळ्यांच्या मध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडलं। तसं प्रत्येक ठिकाणी चैतन्य वेगळं वेगळं दिसतं प्रत्येकामध्ये। तर त्या दृष्टांतामध्ये सौंदर्य कसं आहे ते सांगायचं असं की एकच चंद्र आहे, पण ते प्रतिबिंब मात्र प्रत्येक पाण्यात वेगळे वेगळे दिसतं। तसं एकच चैतन्य आहे, पण प्रत्येक शरीरामध्ये ते वेगळं वेगळं आहे असं वाटतं। आणि ते प्रत्येकाचा मी हा त्याला जणू काही सेपरेट करतो। त्याने असं म्हटलंय त्या दृष्टांताच्या मध्ये एक सौंदर्य असं आहे की ज्या वेळेला प्रतिबिंब पडलेला आपल्याला आपण पाहतो, तर एकच प्रतिबिंब पाहतो आपण वेगळ्या वेगळ्या ठिकाणून। समजा तर वेगवेगळ्या माणसांना ते एकच प्रतिबिंब दिसतंय, सपोज वेगळ्या वेगळ्या लोकांना ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी प्रतिबिंब आहे असं वाटतं। एकाच सरोवरामध्ये प्रतिबिंब पडले, पण पाहणाऱ्याच्या दृष्टीचे सापेक्ष ते दिसतं।
इन रिलेशन टू युअर विजन, आय साईट, तिथं तुम्हाला ते दिसतं. म्हणजे रिफ्लेक्शन जे आहे ते रिफ्लेक्शन सगळीकडेच आहे. चंद्राचा जो प्रकाश पडलेला आहे त्याचं रिफ्लेक्शन सगळीकडे आहे. त्यामुळे एका माणसाने इकडून पाहिलं त्याला तिथं ते दिसलं, दुसऱ्या माणसाने तिकडून पाहिलं त्याला ते तिथं दिसतं, वेगवेगळ्या ठिकाणी दिसतं. ते एकच चंद्राचं एकच प्रतिबिंब निरनिराळ्या लोकांना निरनिराळ्या ठिकाणी दिसतं. वेगवेगळ्या पॉट्समध्ये जर का धरलं तर ते वेगवेगळ्या ठिकाणी दिसतं. पण एका ठिकाणी एका सरोवरात सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणाहून पाहिलं तर वेगवेगळ्या ठिकाणी दिसतं. तर ते कशाच्या सापेक्ष असतं तर पाहणाऱ्याच्या डोळ्यांच्या सापेक्ष असतं. त्याच्यामध्ये जे रिफ्लेक्टेड रेज आहेत ते रिफ्लेक्टेड रेज पैकी जे त्याच्या डोळ्यांच्या मध्ये जातात तिथून ते पाठीमागे उलटे पाहून त्या ठिकाणी ते रिफ्लेक्शन तिथं दिसतं त्याला. मग तिथं तो चंद्र दिसतो. इथं चंद्र आहे, इथं चंद्र आहे, इथं चंद्र. आणि जर का पाहणारा नसेल तर यू कॅन इमॅजिन की देअर विल नॉट बी रिफ्लेक्शन. म्हणजे चंद्र नसणारच आहे तिथे त्या पाण्यामध्ये. जर पाहणारा नसेल तर पाण्याच्या दृष्टीच्या सापेक्ष काहीच नाहीये ना. तर जर का पाहणारा नसेल त्याला द्रष्टा असं म्हणतात. पाहणारा जो आहे तत्वज्ञान आपण बघतो आहोत, पण ते आईजच्या सापेक्ष ते दिसतंय वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. पण इफ देर आर नो आईज टू लुक ॲट दॅट तर तिथं कुठंच चंद्राचं प्रतिबिंब नसणार. सगळीकडे चंद्राचे किरण पडलेले आहेत पण त्याचं प्रतिबिंब मात्र कुठं दिसणार नाही. तसं प्रत्येकाच्या अंतःकरणाच्या सापेक्ष तो मी आहे. त्यामुळे याचा मी वेगळा, त्याचा मी वेगळा, त्याचा मी वेगळा. जसं ते रिफ्लेक्शन आहे ना प्रत्येकाच्या डोळ्याच्या सापेक्ष आहे, तसं सगळीकडे एकच चैतन्य असून त्याला जे मी म्हटलं जातंय अंतःकरणाच्या माध्यमातून ते प्रत्येकाचं अंतःकरण वेगळं असल्यामुळे ते एकच चैतन्य प्रत्येकाला वेगळं वेगळं वाटतं मी म्हणून. सॉलिड दृष्टांत आहे तो, समजायला सुद्धा दमछाक होते ऍक्च्युअली. कारण जर फिजिक्स थोडंसं माहिती असेल तर त्याला ते समजेल की देर विल नॉट बी रिफ्लेक्शन. जर का इफ देर इज नो ऑब्झर्वर देर विल नॉट बी मून. ऑब्झर्वरच नसेल तर तिथे रिफ्लेक्शनच नसणार आहे. तत्वज्ञानात त्याला असं म्हणतात की द्रष्टा नसेल तर दृश्य नाही. द्रष्टा नसेल तर दृश्य नाही. म्हणून तत्वज्ञानामध्ये द्रष्टाचा मीपणा जर का गेला तर त्याचं स्वतंत्र जगत भान निघून जातं. तो परमात्मा तत्वाशी एकरूप होऊन जातो. तत्वज्ञान आहे. पण तत्वज्ञान आहे ते या दृष्टांताने किती सोपं केलंय ते बघा की बाबा असं असं असू शकेल. म्हणजे मे बी दॅट की मला तो अनुभव नाहीये, पण जर का माझा हा जो मीचा सापेक्षता गेली तर विश्वरूप हे सगळीकडेच आहे. जर चंद्राचा प्रकाश सगळीकडेच आहे तसं चैतन्य सगळीकडेच आहे. फक्त मला अंतःकरणात जो अनुभव येतो त्याच्या सापेक्ष त्याला मी असं मी म्हणतो. माझ्या डोळ्यांनी मी जे पाहतो
तिचा चंद्र दिसतो मला, डोळ्याच्या सापेक्ष दिसतो. तसं अंतःकरणाच्या प्रत्येकाच्या सापेक्ष मी असतो आणि तो त्याला मी असं जे म्हणत असतो त्याचं ओरिजिनल रूप चैतन्य असं आहे. सगळीकडेच ते चैतन्य आहे, पण माझ्या अंतःकरणाच्या सापेक्ष त्याला मी असं मी म्हणतो. म्हणून प्रत्येकाच्या मीचं स्वरूप जर का मूळ स्वरूप बघितलं तर तेच असतं. हा स्वतःच्या मीला जसं मी असं म्हणतो तर दुसरी व्यक्ती पण त्याच्या मीला मी असं जे म्हणतो ते सेम असतं, वेगळं वेगळं नसतं. पण याचं अंतःकरण वेगळं आहे, त्याचं अंतःकरण वेगळं आहे. कारण याचे डोळे वेगळे आहेत, त्याचे डोळे वेगळे आहेत. त्यामुळे याच्या डोळ्याच्या सापेक्ष तर चंद्र तिथं दिसतोय, त्याच्या डोळ्याच्या सापेक्ष चंद्र तिथं दिसतोय. तसं प्रत्येकाच्या अंतःकरणाच्या सापेक्ष मी हा वेगळा आहे. दृष्टांत पण भयंकर खोल आहे. म्हणजे अविभक्तंच्या भूतेषु, अविभक्त आहे सगळीकडे, पण प्रत्येकाच्या अंतःकरणाच्या सापेक्ष त्याला अनुभवाला येतो. म्हणून विभक्तम इवच स्थितम, जणू काही तो विभक्त असल्यासारखा वाटतो. आपण अगदी खूप तत्वज्ञान करायला पाहिजे अशातला भाग नाही, पण थोडंसं समजून घ्यायला हरकत नाही की सगळ्यांच्या मध्ये एकच चैतन्य आहे. हे अनुभवाच्या पातळीवरती ज्या वेळेला येतं त्यावेळेला त्याला सगळे लोक हे आत्मवत वाटतात ज्ञानीपुरुषाला. याचं कारण त्याचा जो मीची भिंत आहे ती पातळ झालेली असते. त्यावेळेस दुसऱ्यांच्या बद्दलचा आत्मीयता वाटते. हा परका आहे असं वाटत नाही. ही व्यक्ती आपली नाही, हे बेकार लोक आहेत असं वाटत नाही. कारण की पर्सनॅलिटी याची विरळ झालेली आहे याला पर्सनॅलिटी, परंतु ती पर्सनॅलिटी अशी घट्ट वेगळेपणा करून असते, तितकी राहत नाही. त्यामुळे या संत सत्पुरुषांचं कुणाशी पटतं आणि आपलं कुणाशी पटत नाही. तसं काय आपली मीची भिंत सॉलिड असते. यांचं कुणाशी पटतं. गोंदवलेकर महाराजांच्याकडे बघितलं ते म्हणजे या संतांच्याकडे येणारे लोक ते बघितले वेगवेगळ्या प्रकारचे, मोठे घनपाठी पंडित त्याच्यापासून ते गांजा पिणारा. आणि त्याला महाराजांनी कबूल केलं. त्यांनी म्हणलं की महाराज मी तुमच्याजवळ राहीन, नामस्मरण करीन, पण मला रोज एक आण्याचा गांजा लागतो. तर त्याची व्यवस्था तुम्ही कराल का? तर चक्क महाराजांनी ते स्वीकारलं आणि रोज त्याला ते स्वतः बाजारात जाऊन गांजा आणून देतात. हे आपण नाही करू शकत. म्हणजे गांजाचं सोडून द्या असं आपण नाही करू शकणार. याचं कारण असं आहे की मरू दे ना त्याला, अशी माझी भावना असते. त्याच्याच कर्माची फळं तो भोगेल. आपलं एक तत्वज्ञान. महाराजांनी त्याला गांजा आणून देता 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 एक दिवस असा आला की महाराज असं मोठ्या सौंदर्यपूर्ण विवरण करत होते आणि त्या दिवशी त्याला गांजा आणून द्यायचा राहिला होता. तर तो आला आणि त्यांनी बघितलं आणि तो ऐकायला लागला. तर तो विरघळूनच गेला. आपण हे कधी ऐकत नव्हतं, हे गांजा धरून बसलो. आणि महाराजांनी त्याला पाहिल्यानंतर म्हणले, अरे हो बाळंबट, मी विसरलो ना आज तुमचं आणायला, थांबा 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला आणून देतो. तेव्हा त्याने त्यांचे पाय धरले. महाराज आजपासून हे व्यसन सुटलं. की एवढा मोठा संत माणूस, इतके लोक त्याला मानताहेत, पण आपलं क्षुद्र व्यसन पूर्ण करण्यासाठी हा रोज बाजारात जाऊन गांजा आणून देतोय. आपल्याला लाज वाटली याला. आणि केव्हा तरी असं होईल हे महाराजांना माहिती होतं. पण त्यासाठी म्हणून कष्ट किती, की रोज बाजारात जायचं, गांजा आणायचा, त्याला द्यायचा. याचं कारण असं आहे की त्याचं व्यसन सुटावं अशा प्रकारची इच्छा आहे. का बरं? कारण तो माझा आहे.
त्याला व्यसन आहे पण तो माझा आहे. म्हणजे संतांच्या बाबतीत आणि आपल्या बाबतीत फरक हा असतो की आपली मीपणाची भिंत जी असते ती भयंकर घट्ट असते आणि त्यांची ती विलक्षण पातळ झालेली असते. त्यामुळे इतरांचा मी आणि त्यांचा मी हा जणू काही एकरूप झालेला असतो, आत्मवत असं ते इतरांना बघतात. हे जे सौंदर्य आहे संत जीवनाच्या मधलं, म्हणजे संत जीवनाच्या प्रसंगामधलं, हे इतकं विलक्षण आहे की अशा प्रकारे इतक्या उंचीवरती माणूस जाऊ शकतो की ज्याला हजारो लोक मानत आहेत, तो माणूस एका सामान्य माणसाच्या व्यसनाची जी त्याला सवय आहे ती घालवण्याच्यासाठी म्हणून, व्यसन ते घालवण्याच्यासाठी म्हणून रोज बाजारात जाऊन त्याला गांजा आणून द्यायचं. कितीतरी संतांची उदाहरणं मी देऊ शकेन. म्हणजे संबंध युवा केंद्रभर मी नुसती संतांची उदाहरणं आणि का तुम्ही ऐकत बसाल. कल्पना करतच नाही की मी इतका पातळ झालेला आहे. अविभक्तंच भूतेषु विभक्तमिवच स्थितम, हे त्यांना माहिती आहे की सर्व ठिकाणी एकच चैतन्य आहे. प्रत्येकाला तर वेगळं वेगळं असल्यासारखं वाटतं, पण ह्याचं चैतन्य माझं चैतन्य एकच आहे. त्यामुळे अभिव्यक्ती जरी वेगळी वेगळी असली तरी चैतन्य या दृष्टीने आम्ही एकच आहोत आणि त्यामुळे त्याचंही जीवन सुंदर व्हावं असं यांना वाटणं. कलावती देवींच्या जीवनामध्ये असलेला एक प्रसंग सांगतो आणि मग मी हे बंद करीन. कलावती देवींच्याकडे रोज एक काळ असा होता की रात्री चोर यायचा आणि चोर आल्यानंतर तो कौलं काढायचा प्रयत्न करायचा आणि कौलं काढून आतमध्ये जायचं, चोरी करायचं. आणि तो आला की कलावती देवी मोठ्यांनी निर्णय अभंग आरत्या वगैरे म्हणायच्या. तर शेजारी एक बाई होत्या राहत, ते म्हणले की आई तुम्ही रात्रीच्या वेळेला हे अभंग आणि आरत्या का म्हणता. तर कलावती देवींनी सांगितलं की अगं एक चोर येतो आणि तो चोर आल्यानंतर त्याच्यावर परिणाम व्हावा आणि त्यांनी चोरी करायला आत शिरू नये म्हणून मी ते आरत्या म्हणते. आणि रात्रीच्या वेळेला 12, 12:30, 1 वाजता वगैरे. मग त्यावेळेला मध्यरात्र समजली जात असे. हल्ली ती मध्यरात्री समजली, कारण दिवस नव्हते ना त्यावेळेला. त्यामुळे ते मध्यरात्र हो अगदी गाढ झोपेत असत. 12-1 वाजता सुमाराला या अभंग आणि आरत्या का म्हणतात असं त्या बाईला प्रश्न पडला. ते म्हणले एक चोर येतो. हो चोर येतो, मग त्याला पकडा की. ते बाई म्हणाली पकडा की, हे काय आरत्या बिरत्या म्हणत बसला. तर आई म्हणाल्या काय की तू राहायला ये, मग आपण दोघे मिळून त्याला पकडू. ते म्हणले हो येते. आणि आली ती बाई राहायला. आणि रात्रीच्या वेळेला तो चोर नेहमीप्रमाणे आला आणि ज्यावेळेला तो कौलं काढायला लागला, आवाज यायला लागला, त्यावेळेला हे बाई म्हणली कसला आवाज येतोय. तर आईने सांगितलं चोर आलाय. तो तरतर 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 कापायला कुठलं त्याला पकडते, कसलं काय पकडते वगैरे, पकडणं बेकडणं जवळ गेलंच. मग आईने आरती म्हणणं वगैरे सुरू केलं. थोड्या वेळाने त्या आरत्या आणि अभंग वगैरे ऐकून तो चोर निघून गेला. असं 12 दिवस कंटिन्यू चाललं. 13व्या दिवशी चोर सकाळी कदाचित पहिल्यांदाच स्वतःच्या पैशाने केळी घेऊन आईच्याकडे आला आणि म्हणला रोज रात्री तिथं जो कौलं काढणारा चोर असतो ना, येतो ना, तो मी आहे. तर तुम्ही असा आशीर्वाद द्या की माझी प्रवृत्ती बदलेल. मग संतांच्या क्षमेमध्ये सुद्धा इतरांना बदलण्याचं सामर्थ्य असतं. आणि ते सामर्थ्य का असतं तर त्याच्याबद्दल जो न पाहिलेल्या चोराबद्दल असलेली आत्मीयता की त्याला बदलायचं.
तो बदललाच चोर. अशी कित्येक उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकेन. याचं कारण असं आहे की शास्त्र ज्या वेळेला मी अभ्यास केला निरनिराळ्या शास्त्रांचा, त्यानंतर त्या शास्त्रांना सपोर्टिंग काय आहे याचा मी विचार केला, तेव्हा मला असं लक्षात आलं की संतांच्या जीवनातले प्रसंग हे शास्त्राला सपोर्टिंग आहेत. कारण की एक्सप्लेन कसं करणार की जगाकडे संत आत्मवत पाहतात. आपल्यावर जसं प्रेम असतं तसं स्वतःवर आपलं, तसं इतरांवरती प्रेम करणं हे काल्पनिक आहे आपल्या दृष्टीने. आपण प्रत्यक्ष असं करू शकत नाही. याचं कारण अविभक्तंच भूतेषु विभक्तम विभच स्थितम हे जे ज्ञान आहे की अरे सगळीकडे ते चैतन्य आहे आणि त्या दृष्टीने सगळे माझे आहेत. ममत्व नाही आहे. त्या ममत्वाच्या मध्ये असलेला जो अधिकाराचा भाग असतो तो नाहीये, उपभोगाचा भाग असतो तो नाहीये, फक्त प्रेम आहे. ममत्व त्याज्य नाहीये. ममत्वामध्ये 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे प्रेम आहे ममत्वामध्ये, दुसरी गोष्ट म्हणजे माझा आहे हा अधिकार आहे. हे 2 तर गोष्टी आहेत. आसक्ती पण असते, उपभोगात्मक आसक्ती. हे बाकी बाजूला काढून केवळ प्रेम राहिलं की संतांचं ममत्व होतं. संत म्हणतात सगळं जग माझं आहे. पण हा जो संस्कार आहे यांच्या जीवनाच्या प्रसंगांच्या मधनं असं जर का एखाद्याच्या माणसाच्या मनामध्ये जगाबद्दलचं प्रेम असं त्याचा थोडा जरी स्पर्श झाला तरी ज्याचा घट्ट वेगळेपणा असतो, नो माझं कोणी नाही कुणाचा मी, माझे नच कोणी, हे तत्वाच्या अंगाने ठीक आहे. म्हणजे पर्सनॅलिटी आणि का त्याच्यानंतर ज्ञानमय स्थिती वगैरे वगैरे याच्यामध्ये असं बोललं जातं. पण संत याच्या पुढे असतात आणि कारण त्यांना एक वेगळा अनुभव असतो, वेगळ्या वेगळ्या प्रकृती असतात. त्यांचा मी सेमच असतो. याचा मी आणि त्याचा मी जर का त्याच्या शरीर सापेक्ष आणि अंतःकरण सापेक्ष वेगळा असला तरी त्याचा इसेन्शियल नेचर सेम असतं. इसेन्शियल नेचर सेम असतं कारण ते सेल्फशी संबंधित असतं. आणि सेल्फ हा अविभक्तंच भूतेषु, सर्व भूतमात्रांमध्ये तोच आहे. फक्त शरीर अंतःकरण सापेक्ष वेगळा वेगळा आहे. म्हणून एक तत्व, जे काही तत्व, असं काही तत्व सांगितलेलं की जे एकदा त्याचा नीट अभ्यास केला आणि ते अशा रीतीने रिलेट केलं स्वतःच्या जीवनाला, संतांच्या जीवनाला, की आपल्याला ते विशेष समजून येतं. ते केवळ वैचारिक दृष्टीने खूप समजून येत नाही. संतांच्या दृष्टांतामधनं, जसं ते चंद्राचा दृष्टांत आहे त्याच्यामधनं आम्हाला बौद्धिक दृष्टीने समजून येतं. पण अशी आत्मीयता अशी असू शकते आणि अशी माणसं वागू शकतात दुसऱ्यांशी, हा प्रॅक्टिकल आस्पेक्ट आहे त्याचा संत जीवनांच्या. म्हणून आम्ही ज्या वेळेला कधीही याचा अभ्यास करू, तत्वज्ञानाचा अभ्यास करू, त्यावेळेला पहिल्यांदा पहिली गोष्ट म्हणजे तो सोप्या भाषेमध्ये आम्हाला मांडता आला पाहिजे, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संत जीवनातले प्रसंग जर का देता आले त्याला बरोबर ऍप्ट, तर मग तो विषय असा पूर्ण होतो. आपण आता बहुतेक जण इथले प्रतिपादन करतात आणि करतील, पण या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की एक वेळ शास्त्र तुम्ही कमी वाचलं तरी चालेल, पण संत जीवन प्रसंग त्यातली चमत्कार आणि अद्भुतता सोडून हे तुम्हाला पाहिजे असेल तर पहिल्यांदा जर वाचायचं असेल कुणाचं लिटरेचर तर गोंदवलेकर महाराजांच्या वरचं लिटरेचर वाचा, त्यांचं जीवनचरित्र वाचा. त्याच्यामध्ये असलेले हृदय आठवणी नावाचं एक पुस्तक आहे महाराजांच्या वरती, की त्यांचे प्रसंगच आहेत.
तसं असं निरनिराळ्या संतांचे निरनिराळे पुस्तक आहेत. पुण्यस्मृती नावाचं गुरुदेव रानड्यांचं पुस्तक आहे. असे वेगवेगळे आस्पेक्ट्स त्याच्यामध्ये कव्हर होतात की फक्त प्रेम त्यांचं इतरांच्यावरती हा केवळ एकच आस्पेक्ट नव्हे, अनंत आस्पेक्ट्स प्रकट होतात. अध्यात्म जर का जिवंत पाहायचं असेल तर संतांच्या जीवनावरनं पाहता येतं. म्हणून आम्ही ज्यावेळेस शास्त्राचा अभ्यास करू, गीतेचा अभ्यास करू किंवा कशाचा अभ्यास करू, लिमिटेड अभ्यास करावा. स्वाध्यायाभ्यसनंचैव वाङ्मयंतप उच्यते. तर रोज थोडासा तरी अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे काहीतरी एखादा कुठलं तरी घेतलं, बाबा मी फार नाही, मला वेळ नाहीये फारसा, मी खूप अभ्यास नाही करू शकत. एक संत जीवन प्रसंग, ते अमृतपूजेची फुलं घेऊन जा पुस्तक, त्यातलं 2.5 मिनिटात एक पान वाचून होतं. त्या 2.5 मिनिटाच्या मध्ये तुम्हाला जीवन प्रसंग मिळतील, संत जीवन प्रसंग मिळतील. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलं तरी एक छोटं का होईना पुस्तक अभ्यास करावा. मनाचे श्लोक का असेना, एक मनाचा श्लोक. मी 10 मिनिटं अभ्यास करू शकेन, 10 मिनिटं 5 मिनिटं अभ्यास करू शकेन, ठीक आहे. रोज एक मनाचा श्लोक आणि एक या पुस्तकातलं पान वाच. काहीतरी असं जीवनस्पर्शी उदात्त असं वाचन करत राहिलं पाहिजे. प्रत्येक वेळेला आपण कुठेतरी जाणार आणि मग आपल्याला ते ऐकायला मिळणार असं होऊ शकत नाही. आपल्याजवळ थोडा उत्कृष्ट ग्रंथांचा संग्रह पाहिजे, त्याच्यातल्या 1, 2, 3 आणि असं सोपे पाहिजेत. हा, भयंकर बोर असतात काही काही ग्रंथ, म्हणजे असं बोलू नये या शब्दामध्ये, परंतु ऍक्च्युअली असतात, त्याला काय करायचं. कारण खरोखरीच काय काही म्हणजे असं केव्हा एकदा सुटतो याच्यातनं असं होतं, असं पण असतं काय काही. तर तत्वज्ञानपर ग्रंथ एखाद्याला आवड असेल त्याने घ्या, वाचावेत. शक्यता आहे, कमीच आहे, धुसर आहे शक्यता. पण संत जीवन प्रसंग ज्याच्यामध्ये आहेत आणि ते गूढ आणि चमत्कार सोडून, शक्यतो मग काहीतरी येईल एखाद्या वेळेला गूढ चमत्कार वगैरे एखादा आला तर ठीक आहे, परंतु सगळी टोटल पुस्तकच त्या चमत्कारांनी भरलेलं असतं. मग त्याच्यामधनं आपण त्याला रिलेट नाही करू शकत स्वतःला. असं नसलं पाहिजे. असं वाङ्मय जर का वाचायचं असेल तर गोंदवलेकर महाराजांच्या वरचं वाचा, गुरुदेव रानड्यांच्या वरचं वाचा. मी तुम्हाला एक लिस्ट देईन, त्या लिस्टमधले त्यातली पुस्तकं वाचा. रोज थोडंसं वाचलं तरी पुरे आहे. मी जास्त करून जो अभ्यास केला, जीवन प्रसंगांचा अभ्यास केला. कलावती देवी उदाहरणार्थ जरूर वाचा. आई नावाचं त्यांचं परमपूज्य आई असं त्यांच्यावरचं पुस्तक आहे. प्रसंग वाचत होते, आपल्याला सोडवणारच नाही, ते इतकं सुंदर आहे. संप्रदायाचा काही संबंधच नाही आहे. संत संप्रदायाच्या पार पलीकडे असतात, त्यांचा काही संबंधच नसतो. तर ते जर का तुम्ही वाचलेत की त्याच्यातनं तुम्हाला असं लक्ष देईल की अरे उंच आणि सहज माणसाशी असलेला संबंध किती सुंदर असू शकतो हे या संतांच्या जीवन प्रसंगामध्ये मिळतं. आपण कुठनं सुरुवात केली तर अविभक्तांच्या भूतेषु विभक्तम इवच स्थितम भूतभर्तृच तज्ज्ञेयम ग्रसिष्णू प्रभविष्णूच, हा जो श्लोक आहे याच्यामध्ये तत्वज्ञानाचा वस्तूचा श्लोक आहे. पण चैतन्य सर्वांमध्ये एकच असलं तरी ते प्रत्येक व्यक्तीमध्ये ते वेगळं वेगळं असल्यासारखं वाटतं. याचं कारण त्याचे शरीर आणि अंतःकरण सापेक्ष ते वेगळं वाटतं. पण असं समजलं पाहिजे की आतून आपण सगळे एकाच तत्वावरती आधारित आहोत. मग ते कोणीही असो, एकाच तत्वावरती, एकाच चैतन्य तत्वावरती आपण सगळे आधारित आहोत.
ह्याच्यामुळे आमची जी कट्टरता असते ती थोडी कमी होते. पूर्ण जाणार नाही, पण थोडी कमी होईल. आणि त्याचा उपयोग खूप होतो. कारण की मग समाजामध्ये वावरत असताना ना सारखं माझा दुसऱ्या माणसाची पटतच नाहीये, स्वभावाचा संबंध आहे. असं होऊ शकतं की बाबा मला नाही यांचं पटत आहे, ते पटत नाही. ते काही चुकच असेल असं नव्हे, पण यामुळे त्या व्यक्तीच्या बद्दलची आत्मीयता नष्ट होते असं संतांचं होत नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. असं जे आहे ते कुठेतरी बदललं पाहिजे. एकदम बदलणार नाही, परंतु थोडं थोडं संतांचं जीवनचरित्र पाहून त्याचा परिणाम आणि आपल्या उपासनेचा परिणाम या दोन गोष्टींच्या मधनं बदलतं. हरिओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.